हॅलो नमस्ते, सान्यास लाईफस्टाईल या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। कशा काय सगळे मजेत ना? सगळ्यात अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ। तुमचा दिवस जे आहे तो खूप आनंदित जाओ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि आम्ही जे आहेत आता पूर्ण परिवार जे आहेत आम्ही बाहेर जाण्यासाठी जे आहे तुम्ही माझा आवरलेला आहे, कारण की मिस्टर पण घरीच आहेत आणि आज गुरुवार आहे, तर त्यामुळे जे आहे त्यांचं चाललं आहे की आपण कुठंतरी जे आहे तर मंदिरामध्ये हे ते जाऊयात। आता पाहूया की नेमकं ते कुठं नेतात कुठं नाही, कारण की आणि त्यासाठी जे आहे बघा मी माझं स्वतःचं जे आहे आवरलेलं आहे आणि मुलीचं पण आवरलेलं आहे, मुलगी पण आहे आज घरीच, असं चाललेलं आहे। तर बघा इकडचं जे थोडंसं राहिलेलं आहे, आता घरातलं कुठं बाहेर जायचं म्हणजे सगळं तर आवरता येत नाही आपल्याला, आणि जरी आवरलेलं असलं तरी आणि तिकडं बाहेर जे आहे तर मिस्टर हे ते उभे राहिलेले आहेत चल म्हणून, तर माझं पण आवरलेलं आहे। तर आता निघणार आहोत, पण काय होतं माहिती का, आता थंडीचे दिवस आहेत, कधी कधी काय होतं मग एखाद्या मंदिरामध्ये हे ते आपण कुठे गेले की खूप गर्दी असते, मग त्यामुळे जे आहे तर आमचं पण चाललेलं आहे की म्हणून मी जे आहे तर मुलीला इथूनच हे घेतलेलं आहे। तर खूप छान वाटतं आहे। तर कुठं जाणार आहोत कुठं नाही नक्की पुढे व्हिडिओमध्ये पहा। आणि असं चाललेलं आहे। आणि तुम्हाला सांगू मला जर कुठं जायचं म्हणजे त्या सगळ्यात अगोदर जास्त तर विचारच येतात, कारण की विचार म्हणजे हे असं असतं की मुलं असतात सोबत, कधी कधी असं होऊन जातं चला असो। तर आता आम्ही निघालेलो आहोत। बापरे मासे 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 पहा, अयो थांब ग माझी ओढणी पडली, दे ना ते टाकू दे, थोडे थोडे टाकू दे। आहेत का, दिसत का मासे पाण्यामध्ये? बघू हा बघा हे काय चालू झाले, टाका टाका। दिसत नाही आहेत ग, नाही दिसत। टाक पिल्ले टाक, काही दिसत नाही अंधारात। अगं दमन फेक ना, टाक सगळे टाक, लिहू नको वाकू नको, पिशवी नाही दिसत ना तरी मला काय, पण पाणी आहे स्वच्छ नाहीये त्यामुळे दिसत ना। त्या बघते तिकडे लय दिसतात ते, अगं पाणी स्वच्छ नाही, अगं चढू नको पिल्ले, खाली उतर, छान आहेत। शांत असले की दिसणार झाले गडुळे पाणी। काय राहू दे, कशाला टाकायचे, त्याला काय होतंय, खायला चांगले येते। चला छान आहे इकडचं वातावरण, झालं आता खूप ऊन आहे। काय गेलं जाऊ दे बसा, छान आहे ना पण इकडचा परिसर। हा चल तू घुस, नंतर माझी घुसायची बारी। अरे देवा बस मन ग, घुस म्हणू नको, पिशवी अशी बांधावं लागते बघ, इकडे कशी पिशवी काय काय देव वाचन करत होते ना, कसं सांगा।
नाही का? हा बघ लंगी इथे. जा ना तिकडे जाऊन बसता रिक्षामध्ये. त्याच्याला हा ते वास पण काढता येतं. आता वास यायला. आपण मग कुठं आहे? नको बाई, छान आहे गर्दी. दुसरं काय? झोप येते ना? झोप येते का? झोपते का मांडीवरती? नको, थंडी लागते का? बाहेर जा वाटते ना? हो का नाही? बोल ना. काय होतंय? थकून गेले आज. बोलती का? चल झोप. इकडे येतो बघा, मी पोहायची तयारी केलेली आहे. रात्री खूप लेट झालं होतं. मिस्टरांचा फोन लेट झाला आम्हाला यायला, आणि त्यामुळे जे मला सकाळी जेवच नाही आला, तुम्हाला खरं सांगते. आणि मग ह्यांना जे आहे तर लवकरच जायचं होतं, सकाळी 7 वाजता. मग आता ते बोलत आहेत की काही नको करू, मला जे आहे थोडेसे नाश्त्याला पोहे करून दे, मग मी जाईल. आता 6:30 वाजले आहेत, त्यांना जायचं आहे 7 वाजता. काय करणार सांगा, होतं कधी कधी काय. आणि मुलगी पण आहे ना, तुम्हाला सांगते, आणखीन झोपलेली आहे बरं का. इकडे मागे मिस्टर बसलेले आहेत. असं चला तर त्यांना पोहे बनवून देते, नंतर तुमच्याशी गप्पा मारते. आणि इकडे जे आहेत बघा, माझे पोहे वगैरे करून झालेले आहेत बरं का. आणि मी मिस्टरांना पण खायला दिलेली होती, आणि त्यांनी खाल्ले आहेत आणि ते गेलेले आहेत. असं आहे. आता राहिलेले आहेत मुलं आणि मी. मुलगी तर काय बघा आणखीन झोपलेलीच, उठलेलीच नाही आहे. असं आहे. तर त्यांना जे असं लवकर जायचं जर का असेल ना, तर माझी खूप परेशानी होती. का तर लवकर उठायला लागते, आणि माहिती आहे आता थंडीचे दिवस चालू आहेत ना, त्यामध्ये जे आहे तर मला कधी उठावशी नाही वाटत. तरी पण मी उठते. पण रात्री काय झालं, यायलाच लेट झाला, थोडंसं बाहेर गेलेलो होतो, त्यामुळे असं जाऊ दे, चला काही कासाना करून दिला आहे. शेवटी त्यांना पण वाटलं की ही रोज डबा करून देते, आज थकलेले आहे, त्यामुळे ते पण मला काही बोलले नाही की असं तसं. आता मी जे ते पोहे टाकून ठेवते, नाहीतर मग काय होतं माहिती का, मुलं पण खात नाहीत आता हे पोहे, आणि मी तर अजिबात खातच नाही, पोहे नाही आवडत. असं आहे. त्यामुळे चला तर आता इकडे एक झोपलेला आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. त्याला झोपी झालेले आहेत. आता हे जे आहे ते स्कूलमध्ये जाईल, तर आता याचं आवरून देते. हे पण जे आहे तर 8 वाजेपर्यंत जे आहे ते हे पण स्कूलमध्ये निघून जाईल, मग राहते मुलगी. असं चला तर मी आता ह्याचं आवरून देते.